बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भातली। जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। मुंबईच्या आझाद मैदानावरती त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। डॉक्टरांकडून मनोज जरांगेंचं रुटीन चेकअप देखील करण्यात आलेलं आहे। आजचा तिसरा दिवस आहे। जरांगे उपोषण करतायत आणि डॉक्टरांकडून त्यांचं रुटीन चेकअप करण्यात आलेलं आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबई गाठलेली आहे आणि आझाद मैदानावर गेल्या 3 दिवसांपासून ते आमरण उपोषण करतायत। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही, मुंबई सोडणार नाही असा त्यांचा निर्धार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी आता त्यांचं चेकअप केलेलं आहे। 3 दिवसांच्या उपोषणाचा त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम झालाय, त्यांना काही त्रास होतोय का, या सगळ्याचं चेकअप या रुटीन चेकअपमध्ये करण्यात आलंय। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, प्रज्ञा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारे अन्न खाल्लेलं नाही आणि त्यामुळेच रुटीन चेकअप हे जे रुग्णालयातली जी डॉक्टरांची टीम आहे ती करते। ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी बीपी चेक केला, त्यानंतर शुगर टेस्ट करायला त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांनी शुगर टेस्ट करायला मान्य केलं आणि शुगर टेस्ट केल्यानंतर आता हे डॉक्टरांची टीम निघालेली आहे आणि हे रुटीन चेकअप रोज या डॉक्टरांकडून केलं जाईल असंही सांगण्यात आलंय, जेणेकरून कुठल्याही प्रकारची तब्येत त्यांची खालवू नये याची खबरदारी सुद्धा ही डॉक्टरांची टीम घेते। वेदांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीनं मुंबईला रवाना झालेले आहेत। पुणे जिल्ह्यातील सगळे कार्यक्रम